बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। कांद्याला हमीभाव, इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे। युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय। सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर चूलही पेटवण्यात आलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। युगेंद्र पवार हे गळ्यात कांद्याची माळ घालून या आंदोलनात सहभागी झालेत। सिलेंडर देखील या आंदोलनात आणण्यात आलेला आहे। काल देखील नवी मुंबईमध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेलं होतं, ज्यामध्ये सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, शशिकांत शिंदे हे सहभागी झालेले होते। मोठं आक्रमक आंदोलन नवी मुंबईमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता बारामतीमध्ये याच मुद्द्यावरून युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। हातात फलक घेत आंदोलक रस्त्यावरती सहभागी झालेत आणि रस्त्यावर चूल मांडून भाकरी केली जाते। इंधन दरवाढी विरोधात आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या मागणीसाठी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आंदोलन करत आहे। बारामतीतल्या 3 हत्ती चौकामध्ये या ठिकाणी चूल पेटवून भाकरी देखील थापल्या जात आहेत आणि सोबत कांद्याच्या माळा देखील या महिलांनी जो आहे गळ्यात घातलेला आहे। खरं तर या ठिकाणी आजचे दिन कधी येणार असा सवाल जो आहे तो विचारला जातोय आणि इंधन दरवाढी विरोधात असेल किंवा कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जाते आणि या ठिकाणी वेगवेगळ्या आशयाचे फलक जे आहेत त्या हातात घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजचे दिन कब आएंगे असा सवाल जो आहे तो या ठिकाणी विचारला जातो। त्याच पद्धतीने जे आहे कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, यासोबत शेतमालाला हमीभाव। या ठिकाणी इंधनाच्या किमती सातत्यानं वाढत आहेत, याच्या विरोधात जे आहेत ते आंदोलन केलं जाते आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। एक प्रकारे बारामतीमध्ये आम्ही विरोध जो आहे तो सत्तेला कायम करत असल्याचा जो आहे तो शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती।